तर मी भारताचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत ना भूषण गवई साहेब, त्यांना ऐकत होतो, तर त्यांनी एक वाक्य म्हणलंय काल की लिगॅलिटी अलोन डझंट मीन लॉ इज जस्टिस. तर ह्या वाक्याचा खूप मोठा अर्थ आहे आणि ते एक पॅरलल ड्रॉ करायचे कशात, तर जे म्हणजे अगोदरच्या काळात स्लेव्हरी आणि कॉलोनियल लॉ होते आणि सध्याच्या काळात सेडिशन म्हणजे काय बोलण्याचा जो अधिकार आहे गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट आपण बोलू शकतो. तर त्यामध्ये ते असं काय म्हणतात की लिगॅलिटी अलोन डझंट मीन लॉ इज जस्टिस. आता भरपूर म्हणजे काय होतं, कोर्टात जर एखादी केस वगैरे गेली तर कोर्ट काय बघतं, फक्त म्हणजे टिक मार्क करतात त्या कायद्यात काय लिहिलंय वगैरे ह्या गोष्टी. ते बघत नाही की म्हणजे ते खरंच हे करायलंय का, न्याय भेटायलाय का नाही जनतेला. कोर्ट ह्या गोष्टी बघत नाही ना. अगोदरच्या काळात बघा, इंग्रजाच्या काळात काही कायदे होते स्लेव्हरीचे व कोलोनिझमचे वगैरे, ते आपल्या लोकांच्या अगेन्स्ट होते, भारतीय लोकांच्या. आणि ते त्यावेळेस पण कायदाच होता ना तो इंग्रजांच्या काळात. तो लॉ नव्हता ना, जस्टिस थोडा सर्व करत होतं इंडियन पीपलला. तसं आताच्या काळात कोणते लॉ आहेत, UAP आहे तुमचा अनलॉफुल ऍक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट किंवा NSA नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट. तर ह्या गोष्टीमध्ये काय हे कायदे आहेत हे देशाचं म्हणजे सॉव्हर्निटीसाठी वगैरे देशाच्या सुरक्षेसाठी सगळे खरं आहे त्यांचं. त्याच्यात तरतुदी अशाच आहे, कधी कधी चुकीचे निर्णय दिले जातात त्या कायद्याचा वापर करून. कारण आपण बघतच नाहीत की जस्टिस सर्व व्हायला का नाही, आपण काय फक्त लिगल फ्रेमवर्क बघतो की काय होईल नेमकं, ह्या कायद्यात असं बोललेलं आहे ठीक आहे आणि असं असं होईल का तर ठीक आहे. आपण त्या गोष्टी मागचं पूर्ण हे बघत नाही. जस्टिस चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणत होते की ह्या गोष्टी कमी व्हायला पाहिजे, लिगॅलिटी अलोन डझंट मीन लॉ इज जस्टिस, जस्टिस मिळायला पाहिजे लोकांना.